दिलाय मी तुमच्या सोबत आणि सुरुवात केलेली आहे मी छोट्याशा टॉपिकची, ज्याला काय म्हणतात रे सोनांनो? ऍक्सेलरेशन. व्हेरी गुड. झाला असेल तर या. ऍक्सेलरेशन हा शब्द किंवा याच्याशी रिलेटेड काहीही ऐकलं असेल असं क्लासमध्ये कोण आहे? चल मला ऍक्सेलरेशन माहित आहे वगैरे वगैरे. एक एक दोन दोन वा 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 वा. कोणी ऐकलंय? एकानेच ऐकलंय. एकानेच ऐकलंय. बरं ठीक आहे. प्रतीक तू पण नाही ऐकलं. वैभव पण वैभव आला. हा चल सांग. तू सांगशील सगळे. The rate of change of velocity with respect to time. हे डायरेक्ट शिकलंच की. बरोबर आहे की नाही? ऐकलं म्हणलं ऐकलं म्हणजे मला तेवढं फिक्स माहित नाही असं. व्हेलॉसिटीशी संबंधित असतं. हा व्हेरी गुड. असं आता हे तुला सगळं येतंय, तू सगळं सांगितलंय. ओके गुड. इकडे मागे वाघमारे. व्हेरी गुड. त्यानं ऐकलंय. त्यानं काय म्हणतंय? इल्ला. नाही. हा इकडून इकडून येते इथे येते येते. काय अडचण नाही. हळूहळू फक्त. हा इकडून. हा तर माझ्याकडे बघायचं. माझ्याकडे कधी सेलिब्रिटीकडे बघायचं. फोटोग्राफर वगैरे येत असतात आपल्याकडे खूप सारे. हा हा ओके. हा तर विषय आपला हा होता की टू व्हीलर माहिती आहे बघा तुम्हाला? टू व्हीलरचं जे हँडल आहे, हँडल त्याला आपण एक हात पकडतो का दोन हात पकडतो? एक हात पकडतो का दोन हात पकडतो? किती हात पकडतो आपण? काय करायला रे तू? माझ्यावर खूप बंधन आहेत या ऑनलाईन मुळे, नाही तर सांगितलं असतं डायरेक्ट. समजून घ्या ना दादेव. हा तर चला, उदारी राहिली ना त्याच्याकडे एक. आता आजची उदारी राहिली. क्लास डिस्टर्ब केला की एक उदारी. ओके. दोनदा डिस्टर्ब केला की तीन उदारी. दोन नाही, पुन्हा डायरेक्ट. मग आपल्या टू व्हीलरला हँडल आहे ना, मग त्याला आपण एक हात पकडतो का दोन? पक्का. चला आता टू व्हीलरचं एक्झाम्पल घेऊ. मग दोन हात पकडतो तर डाव्या बाजूला काय असतं, उजव्या बाजूला काय असतं? डाव्या बाजूला बरोबर आहे ना? डाव्या बाजूला. व्हेरी गुड. मग उजव्या बाजूला काय असतं? पुढे ब्रेक असतं आणि अलीकडे काय असतं ते? हा राईट राईट राईट. हे असतं ऍक्सेलरेटर. म्हणला तू काय म्हणला? ऍक्सेलरेटर म्हणजेच काय असेल? दी डिव्हाइस. दी डिव्हाइस ती मोठ असते ना आपण हातात धरलेली. मोठ आहे ना ती हातात धरलेली. ती वर केले की काय होतं आणि खाली केलं की काय होतं? वर केलं की गाडी ढगात जाते, खाली केलं की काड्यात जाते. हा मग वर केलं की स्पीड आणि खाली केल्यास पक्का. मग ऍक्सेलरेटर म्हणजे डिव्हाइस. डिव्हाइस अर्थ होतो ना, ती वस्तू असते किंवा ती गोष्ट दिसणार आहे. हार्डवेअर म्हणायचं त्याला. द डिव्हाइस which changes the velocity. जे काय बदलतं बाळांनो? वेलॉसिटी बदलतं. त्याला काय म्हणलं? ऍक्सेलरेटर. मग ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? तर ती एक प्रोसेस असते. काय असते? ज्याच्यामध्ये काय बदलते? वेलॉसिटी. काय बदलते? विथ रिस्पेक्ट टू कोणानुसार बदलते? मग आता काही लेकरांना विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि ह्यावन त्यावन सांगायचं म्हटलं की ते म्हणतात असलो काय असतं बाबा. मग कोणी सांगितलं तुम्हाला एवढं अवघड? तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला चेंज बघायचंय, बदल बघायचाय. कुणानुसार बघायचंय? टायमिंग नुसार. मग नाही कळत आम्हाला, नो प्रॉब्लेम. मला असं याच्या अगोदर कधी तुम्हाला म्हणलं असेल, तुम्हाला आज मी एक प्रोजेक्ट देतो. छोटासा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये तुम्ही एकच काम करायचं, छोटस एकदम. तुम्हाला 5 मिनिटाचं काम देणार आहे. घरी जायचं, मम्मीला किंवा पप्पांना म्हणायचं
माझा सगळ्यात 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 छोटा फोटो दाखवा म्हणायचं. मग जर तुम्ही त्यावेळेस वयाने 1 वर्षापेक्षा कमी असणार आहे, मग तो फोटो घ्यायचा, तुमचा आत्ताचा फोटो, दोन्ही फोटो एकदा एका कागदावरती एका पेजवरती, तुमचा हा 6 महिने वय असतानाचा फोटो आणि आता तुम्ही किती झाला, 14 वर्षांचे झाला असाल, बरोबर आहे ना. हा, हे 2 फोटोचं कम्पॅरिझन करायचं. 2 फोटोमध्ये तुम्हाला खूप सारा बदल दिसतो का? पक्का. मग तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल झालाय का? तुमच्या शरीरामध्ये बदल झालाय का? मग यासाठी काय लागला? खूप सारा वेळ लागला ना. आता तुम्ही आज एक फोटो काढायचा आणि परत उद्या तुम्ही एक फोटो काढायचा बाळांनो. उद्या तुम्हाला खूप मोठी अशी दाढी आलेली असेल एका दिवसामध्ये, अशी काही लोकांचं टक्कल पडलेलं असेल, काही लोकांची सगळी केस पांढरी झालेली असेल, असं होईल ना. मग तुम्ही मला सांगा, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे बदल होतो, पण तो बदल होण्यासाठी खूप सारा वेळ लागतो. मग तुम्ही चेंज बघितला, बदल बघितला, कोणामधला? तुमच्यामधला, विथ रिस्पेक्ट टू. आता लक्षात आलं का? मग आमची वेलॉसिटी पण कमी जास्त होणार आहे आणि आम्ही ते करत असताना किंवा त्याच्यातला बदल बघत असताना कोणानुसार बघणार आहोत? वेळेनुसार. लक्षात आलं का? मग जर आपण बुकचा विचार केला, जर आपण पुस्तकांचा नोट्सचा विचार केला, तर मला असं वाटतं हेच आपल्याला थोडस वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतं. आणि मग हेच डायरेक्ट पुस्तकाच्या नोट्सच्या भाषेत तसं मग बोर वाटायला लागतं. मग आपण यासाठी काही एक्झाम्पल घेऊ आणि पुन्हा त्याच्यानंतर डिफाईन करायचा विचार करू. तर चला आता काय आहे का बाबा, काय आहे का छोटीशी वस्तू, रबर वगैरे, काय काय हा आहे की बघा, ते असून देते का बाबा. रबर म्हणलं ना मी. हे काय आहे? तुम्ही काय म्हणायचं? म्हणतोय रबर, एक म्हणतो इरेजर, एक म्हणतो कोड रबर. अरे आपण फिजिक्सचा चॅप्टर चालवलं, मग हे काय झालं? व्हेरी गुड. हा कोण आहे? चला आता मी असं खाली टाकला, असं खाली फेकला, तर तुम्ही याला थ्रो म्हणणार. काय म्हणणार? फेकणे म्हणजे. पण मी असं सोडला तर कॅच म्हणतोय. अरे हा इथून सोडला, इथून रिलीज केला, त्याला रिलीज म्हणायचं. काय म्हणायचं? मग आता इथं मी पकडलाय, मग मी जर हात सोडला तर हा इथंच थांबायला पाहिजे होता ना. नाही, मग काय होतं? मग मुद्दा तोच आहे की आता तुम्ही मला सांगा की हा इथं मी पकडलाय आणि सोडलाय, ज्या इन्स्टंटला मी सोडलाय फक्त हात सुटल्याबरोबर त्याची इनिशियल स्पीड 0 असेल ना, म्हणजे वेलॉसिटी 0 असेल ना. मग त्याच्यानंतर तो एका फिक्स स्पीडने हळूहळू खाली येत राहतो का? त्याची स्पीड किंवा त्याची वेलॉसिटी म्हणून वाढत असते. पक्का? बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ जर आम्ही फ्री फॉल मोशन घेतलं बाळांनो, कसलं मोशन घेतलं? फ्री फॉल. आणि समजा अर्थ सरफेस आहे, कुठला सरफेस आहे तो? अर्थ सरफेस आहे, आणि इथे एक आम्ही ऑब्जेक्ट पकडला आणि तो सोडला, रिलीज केला, तर तो टुवर्ड्स द अर्थ पडणार ना, त्याचं मोशन होणार ना. मग बाळांनो कसं असतं बघा, इनिशियली म्हणजे t=0 या टायमिंगला त्याची स्पीड असते 0 मीटर पर सेकंद आणि डायरेक्शन फिक्स आहे, तर आपण त्याला वेलॉसिटी म्हणू. किती वेलॉसिटी असते? 0 मीटर पर सेकंद. मग ज्यावेळेस 1 सेकंद पूर्ण होईल, किती सेकंद पूर्ण होईल? तर त्याची वेलॉसिटी अप्रॉक्सिमेटली 9.8 असायला पाहिजे. मी तुम्हाला समजायला पाहिजे, मला बोलायला सोपं जायला पाहिजे, म्हणून मी 10 घेतो. किती घेतो? मग 1 सेकंद पूर्ण ज्यावेळेस झाला तेव्हा त्याची वेलॉसिटी किती होईल? म्हणजे तो कितीच्या स्पीडने जात असेल? 10 मीटर पर सेकंद. बरोबर आहे की नाही? आणि समजा बाळांनो ज्यावेळेस त्याला 2 सेकंद पूर्ण होतात ना, त्या क्षणाला, त्या इन्स्टंटला त्याची वेलॉसिटी अप्रॉक्सिमेटली किती होते? 20. म्हणजे प्रत्येक सेकंदाला वेलॉसिटी वाढत राहते ना. किती? अप्रॉक्सिमेटली 9.8 नसते, पण मी 10 घेतलं कॅल्क्युलेशन सोपं जाऊन. मग याचा अर्थ कशात बदल होताना दिसत आहे? तर तो होत आहे वेलॉसिटी मध्ये. पण यासाठी मला आणखी कोणाचा विचार करावा लागला? टायमिंगचा. कारण तुम्हाला माहित आहे जगात काहीही बदल घडवायचा असेल तर थोडासा वेळ लागतोच. मागच्या 20 दिवसांपूर्वी जिकडे बघल तिकडं मला असं वाटतं सगळं ओसाड दिसायचं.
गरमी भयानक वाढली होती. पण आज मला सांगा, आज तुम्ही जर बघितलं वरती स्लॅबवर गेलात, आजूबाजूला फिरून बघितलं, तर मला असं वाटतं बऱ्यापैकी हिरवळ आहे, पाणी बऱ्यापैकी दिसतंय. बरोबर आहे ना? आता समजा मी सकाळी जॉगिंगला तिकडे हातला गेलो की हातला देवीवरती ते बाजूला जरा बघण्यासाठी ते छोटे छोटे बुरुज बनवलेले आहे. एक चांगला सीन दिसतो. समजा त्या समोरच्या स्थळात थोडंसं पाणी होतं, बाकीकडे पाणी कुठे दिसत होतं का? बदल झाला. पण हा बदल व्हायला अप्रॉक्सिमेटली मागचे 20 दिवस गेले ना, जवळपास महिना गेला म्हणायचो. मग याचा अर्थ हा बदल दिसलाय तुम्हाला, पण यासाठी तुम्हाला 1 सेकंद आणि 2 सेकंद किती वेळ लागला? समजते का बरं? मग याचा अर्थ आता तो तुम्हाला जर समजला असेल तर येऊया आपल्या टॉपिक कडे. मग ऍक्सेलरेशन म्हणजेच काय आहे? तर ऍक्सेलरेशन काय असतं? इंग्लिश मध्ये आपण काय शिकलो? तर मला असं वाटतं ऍक्सेलरेशन, नीट बघा रे बाळांनो, ऍक्सेलरेशन मी जर याला असं म्हटलं, कॅन बी, ऍक्सेलरेशन कॅन बी पुढे काय? डिफाइन्ड ऍज दी चेंज ना. चेंज कशामध्ये होतो? चेंज इन कशात बघायला भेटतो आपल्याला? वेलॉसिटी मध्ये. चेंज इन वेलॉसिटी. आणि हा बदल होण्यासाठी काय लागतं आपल्याला? वेळ लागतो. चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे का रे बाळांनो? मग तुमच्या स्क्रीनवरती जे ब्ल्यू याच्यामध्ये दिसतं ते आहे इंग्लिश मध्ये. कशात सांगितलं? पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जगातली सगळ्यात कन्फर्म बेस्ट लँग्वेज जर कुठली असेल तर ती असते मॅथ्स. कुठली असते? म्हणजे जे तुम्ही इथे इंग्लिश मध्ये बघताय तेच तुम्हाला कशात बघावं लागेल? बरोबर आहे ना? इंग्लिश मधलं कळलं, मराठीतलं कळलं, हिंदीतलं कळलं, आता कशातलं राहिलं? आणि मॅथ मधलं समजणं आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं राहील. लक्षात आलं का? तर करूया आपण इकडे सुरुवात. मला सांगा, मी ऍक्सेलरेशनला ए लेटरने दाखवलं. कशाने दाखवलं? मग ऍक्सेलरेशन म्हणजेच काय आहे? तर दॅट इज द कंपॅरिझन और दॅट इज द रेशो ना. कोणाचा? वेलॉसिटीचं कंपॅरिझन करायचं आहे. व्हेरी गुड. कुणासोबत करायचं आहे? बरोबर आहे का रे बाळांनो? मग तुम्ही मला सांगा वेलॉसिटी म्हणजे नेमकं काय असतं? तर तुम्ही सांगितलं वेलॉसिटी अगेन दॅट इज द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट इन युनिट टाइम ना रे बाळांनो. म्हणजे वरती काय असेल? वेलॉसिटी म्हणजेच काय? किंवा इथे लिहू आपण या ठिकाणी, इकडे असं लिहिलं तरी चालेल. असं म्हटलं याला म्हटलं इक्वेशन नंबर 1 म्हटलं. काय म्हटलं? म्हटलं सिन्स वेलॉसिटी काय असतं रे बाबांनो? काय आहे वेलॉसिटी? मग मी वरती इथं काय लिहायला पाहिजे? डिस्प्लेसमेंट. आणि खाली? बरोबर आहे का? मग ही वेलॉसिटीची व्हॅल्यू आहे ना. मी असं केलं देअरफॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटीच्या ठिकाणी मी काय लिहिणार आहे बाळांनो? डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे का सोन्यांनो? डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. आणि खाली परत काय? बरोबर आहे ना? मग हे डिव्हिजन मध्ये आलं आहे म्हणजे खाली येणारच ना. बरोबर आहे का? म्हणजेच हे असं व्हायला पाहिजे ना. वरती डिस्प्लेसमेंट, वरती डिस्प्लेसमेंट, खाली टाइम इंटू टाइम. बरोबर आहे का रे सरांनो? मग डिस्प्लेसमेंट कशात मोजतात रे? लिटर मध्ये, किलो मध्ये. जोरात सांगायचं असतं. कशात मोजलं? मीटर मध्ये. टाइम दिवसात मोजतात ना. टाइम मोजतात आठवड्यामध्ये. हे सगळं खरं असलं तरी स्टँडर्ड मध्ये काय असतं? सेकंद. मग टाइमचं युनिट काय? सेकंद. बरोबर आहे की नाही? मग मी एकदा टाइम आहे का दोनदा आहे? तर मला दोनदा काय म्हणावं लागेल? सेकंद. म्हणून हे होणार मीटर सेकंड इंटू सेकंड. 2 सेकंड ना. मला सांगा 4 इंटू 4 म्हणजे 2 इंटू 4 ना. अरे त्याच संख्येने मल्टिप्लाय करणं म्हणजे काय असतं? स्क्वेअर असतं की नाही. मग हे असं कसं काय बोलू शकता? सेकंड इंटू सेकंड. 2 सेकंड होणार का सेकंड स्क्वेअर होणार? एवढ्यासाठी एवढ्या वेळेचा. मग हे ऍक्सेलरेशनचं काय असेल बाळांनो? युनिट असेल. मग ऍक्सेलरेशन कशात मोजतात कळालं का तुम्हाला?
मग कुठंतरी काय रटावाना हे करायचं काय गरज आहे, एकदा समजलं की चांगल्या पद्धतीने कळतं की नाही. मग जर हे तुम्हाला खरंच समजलेलं आहे तर मग मला हे अगोदर तुमच्या नोटबुक मध्ये पाहिजे. हे झालं की हे चला पटपट पटपट पटपट. सरडे साहेब तुमच्या बंधूचे पाय वर येले डोक्यावर, त्याला पाय खाली घ्यायला सांगा. हात वर ठेवायचे, पाय खाली. तुम्ही पाय वर घेताय हात खाली, काय कळे ना आपल्याला बघू. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ब्रेक नंतर पुन्हा एकदा. ओके, कसे बसला? ब्रेक झालाय ना, तर लिहिलो कॉल कॉल. आता एक सुंदर असं उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बाळांनो, माझ्याकडे गाडी आहे. काय आहे? गाडी आहे. आणि ती गाडी आता आपल्या क्लासच्या समोर समजा पार्क केलेली आहे. मी गेलो, स्विच ऑन केलं, स्टार्ट केली. मग सुरुवातीला माझ्या गाडीची स्पीड होती 0 मीटर पर सेकंड. जेव्हा 1 सेकंद झाला तेव्हा माझ्या गाडीची स्पीड झाली 2 मीटर पर. जेव्हा 2 सेकंद झाले तेव्हा स्पीड झाली 4 मीटर पर. जेव्हा 3 सेकंद झाले तेव्हा त्या क्षणाला, त्या इन्स्टंटला माझ्या गाडीची स्पीड आहे 6 मीटर पर. याचा अर्थ काय होतो रे बाळांनो? प्रत्येक सेकंदाला माझी स्पीड तेवढीच आहे का कमी होत आहे का वाढत आहे? कितीने वाढत आहे? पक्का? मग जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही ऍक्सेलरेशन कसं शोधणार आहात, तर तुम्ही याच्यातला कुठलाही एक स्लॉट पकडा, कुठलाही एक पकडा. समजा तुम्ही हा स्लॉट पकडला, तर मला सांगा 2चं 4 व्हायला किती वेळ लागलाय? व्हेरी गुड बाळांनो. मग आता मला सांगा, अकॉर्डिंग टू डेफिनेशन और अकॉर्डिंग टू कॉन्सेप्ट ऑफ ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन म्हणजेच काय असतं? तर तुम्ही म्हटलात चेंज इन वेलॉसिटी, म्हणजे वेलॉसिटी मध्ये झालेला बदल डिवायडेड बाय तो बदल होण्यासाठी लागलेला. समजायला का पार्थ? वेलॉसिटी मध्ये झालेला बदल आणि बदल होण्यासाठी लागलेला वेळ. मग तुम्ही काहीही करा, समजा तुम्ही याचं ठरवलं, मग आता बदल काढायचा म्हटल्यानंतर फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल डिवायडेड बाय इनिशियलचा फायनल व्हायला किती वेळ लागला, तो वेळ असतो. मग तुम्ही हे पकडलं तर 2 आणि 4 मध्ये फायनल कोण? 2 आहे का 4 आहे? पक्का? मग 4 आहे म्हटलं तर 4 मायनस इनिशियल 2, म्हणजे 2चं 4 व्हायला किती सेकंद वेळ लागला? मग 4 मायनस 2 10 ना रे. 4 मधून 2 आंबे गेल्यानंतर 10 राहतात का रे? किती राहिले? नशीब. 2 डिवायडेड बाय, म्हणजे आपलं उत्तर आलं 21. बरोबर आहे की नाही? मग कसं येत आहे? तर याचा अर्थ 2. त्याच्यानंतर वरती वेलॉसिटी होती मीटर पर सेकंद आणि वेळ किती लागला? 1 सेकंद. म्हणजे याचा अर्थ 2 मीटर पर सेकंड. मग मी जर म्हटलं therefore in this case acceleration is 2 मीटर पर सेकंड, समजलं का रे बाळांनो? मग मी जर म्हटलं, मी आता याच्यावरून ऍक्सेलरेशन काढलं, पण मी जर असं उलट बोललो, समजा मी म्हटलं ऍक्सेलरेशन आहे 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तर याचा अर्थ काय होतो मला सांगा बरं. तर कोण सांगेल? आता उलट विचारलं, कसं एक्सप्लेन कराल? ऍक्सेलरेशन किती आहे? 5 मीटर पर सेकंड. म्हणजेच काय? समजा आता तुमची वेलॉसिटी आहे 10. किती आहे? तर एका सेकंदानंतर कितीने वाढणार? 5 ने वाढणार. म्हणजेच किती होईल? 15. बरोबर आहे की नाही? परत एका सेकंदानंतर 20. परत त्याच्यानंतर 3 सेकंदानंतर, बरोबर ना? अरे 15चं 20 आणि 3 नंतर 3 म्हटल्यानंतर 5 5 15 म्हणजे 35. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला समजलंय म्हणायचं, कळालं का? मग वेलॉसिटी मध्ये जो बदल होतो त्याला काय म्हटलं होतं? चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइमला काय बोललो मी? ऍक्सेलरेशन. मराठीमध्ये आपण त्याला काय बोललो होतो? वरण. व्हेरी गुड. मग याच्यासोबत थोडा भात देऊ का? हा घ्या भात. लक्षात आलं का? काय म्हणायचं त्याला? काय? वरण नाही रे. लक्षात आलं का? समजलंय का? हे नक्की सोपं आहे ना?
अवघड असतं रे बाबा. काय कळले कृषक असलं असतं. अरे एवढं सोपं असतं. तुम्हाला अवघड कोण देईल बरं? तुमचं वय काय? तुम्ही लहानच आहेत ना. तुम्ही लहान आहे तर तुम्हाला अवघड कोण देईल का? तुमच्या वयानुसार असतं सगळं. बरोबर आहे ना? म्हणजे खरंच समजलंय ना तुम्हाला? मग कॉन्सेप्ट जर क्लिअर, तर एखाद्या माणसाने तुम्हाला विचारलं की मला ऍक्सेलरेशन समजून सांग, तर तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे. मग कसं सांगाल तुम्ही? तर याच पद्धतीने की समजा आता गाडीची स्पीड आहे समजा 5 मीटर पर सेकंद. या क्षणाला किती आहे? हा. आणि मग एका सेकंदामध्ये 5चं 15 झालं. किती झालं? म्हणजे कितीने वाढली? 5चं 15 होणे म्हणजे कितीने वाढले? दॅट मीन्स युअर ऍक्सेलरेशन इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण एका सेकंदात कितीचा बदल झाला? 10चा. जेवढा बदल झाला तेवढं काय असतं? आमचं ऍक्सेलरेशन असतं. समजलं का नाही काय बोललो ते? एकदम व्यवस्थितपणे कळालं? तर सोपं आहे का अवघड आहे मला सांगा? युनिट कळालं? सगळं समजलं? मग एवढं समजलं असेल तर इथं जे काय राहिलं होतं, काय राहिलंय का आपल्या बाळांनो? नाही काय राहिलं? ठीक आहे. तर मग सगळ्यांना आता थोड्या वेळासाठी बुक ओपन करायचंय पटकन. पुढचं जे टायटल आहे ते आहे टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन्स. ऍक्सेलरेशनचे प्रकार कुठले कुठले आहेत? आतापर्यंत आम्हाला काय कळालं की ऍक्सेलरेशन काय आहे. आता मी काय घेणार आहे त्याचे? तर जनरली बाळांनो याचे टाइप्स जर म्हणाल तुम्ही तर आम्ही याचे टाइप्स घेत असतो 3. किती घेतो? तर एकामध्ये आम्ही म्हणतो पॉझिटिव्ह. काय म्हणतो आम्ही? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. तर दुसरं असतं. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या मध्ये जर कोण असेल तर असतं 0. मग पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन कधी असतं, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन कधी असतं आणि 0 ऍक्सेलरेशन कधी असतं हे स्टडी करायचं. तर बघा रे बाळांनो, जर तुम्हाला हे समजलं असेल तर आता आपण सुरुवात करतोय. त्याच्यापैकी आपला पहिला टॉपिक तो म्हणजे आपलं ऍक्सेलरेशन कसलं बघायचंय? पॉझिटिव्ह. कसलं ऍक्सेलरेशन बघायचंय? ओके, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. मग आता याच्यात नेमकं कसं असतं बाळांनो? कुठली सिच्युएशन असते? दादा बघ काहीतरी विचार करतोय, गहन विचार करतोय. दादा तू खरंच साधनेत गेलास का काय? हा, जास्त सिरियस घेतलंस तू? हा. तर आता विषय असा आहे की समजा तुमच्या हातामध्ये सगळ्यांची गाडी आहे आणि गाडी आहे म्हणजे राईट उजव्या हाताची जी मूठ आहे, जे हँडल आहे त्याच्यात काय आहे? ऍक्सेलरेटर आहे. बरोबर आहे ना? मग आता विचार करा की आता या क्षणाला म्हणजे इनिशियली म्हणा. काय म्हणा? इनिशियलीचा अर्थ काय होतो? सुरुवातीला. समजा तुमच्या गाडीची स्पीड आहे 10 मीटर पर सेकंद एवढी आहे आणि आता हळूहळू तुम्ही स्पीड किंवा वेलोसिटी वाढवायचं म्हटलं. काय करायचं म्हटलं? वाढवायचं म्हटलं. आणि फायनली तुम्ही पोहोचलात बाळांनो 10चं 20ला पोहोचलात. मग तुम्ही वेलोसिटी वाढवली का कमी केली? मग तुमची इनिशियली जी होती याचा अर्थ मी म्हटलं देअरफॉर इनिशियल वेलोसिटी आहे तुमची 10 मीटर पर सेकंड अँड फायनल किती आहे? 20 मीटर पर सेकंड. बरोबर आहे का? मग सुरुवातीला कमी होती, नंतर काय केली बाळा तुम्ही? वाढवली. काय केली आता? मग वाढवली. आणि समजा बाळांनो हे करण्यासाठी तुम्हाला टाइम जो आहे तो 5 सेकंदांचा लागला. किती सेकंदांचा? 5 सेकंदांचा. मग या केसमध्ये जर कोणी तुम्हाला विचारलं की ऍक्सेलरेशन काय आहे तर तुम्ही काय म्हणणार? फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी आणि त्याला लागलेला. मग फायनल आहे 20 मायनस इनिशियल आहे 10 आणि 5 सेकंदाचा वेळ लागला. तर याचा अर्थ 10/5 म्हणजे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग याचा अर्थ बघा, जेव्हा तुमची सुरुवातीची वेलोसिटी कमी असते आणि नंतर तुमची वाढते, याचा अर्थ बाळांनो तुम्ही जर तुमच्या मोशन मध्ये किंवा तुमच्या गाडीची वेलोसिटी जर वाढत असेल बाळांनो, काय होत असेल? वाढत असेल, तर ते ऍक्सेलरेशन कसं समजलं जातं? पॉझिटिव्ह समजलं जातं. लक्षात आलं का? मग पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे नेमकं काय असतं? तर वेन युअर व्हेकल ऑर
object gets accelerated, that means your final velocity is greater than the initial one. इनिशियल पेक्षा फायनल जास्त असेल तर ते कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. लक्षात आलं का? पॉझिटिव्ह मध्ये तुमच्या गाडीची म्हणजे वेलॉसिटी काय होत असते, वाढत असते. समजलंय का? खरं खरं समजलं का? नक्की. मग आपण गाडी चालू केली तर तुम्हाला माहित आहे सुरुवातीला आपण ऍक्सिलरेट करत असतो, अगोदर स्पीड कमी असते पुन्हा हळूहळू आपली काय होते, वाढते. मग तुम्ही पॉझिटिव्ह पर्यंत पोहोचलात का बाळांनो? मग पॉझिटिव्ह मध्ये फायनल वेलॉसिटी ऑलवेज ग्रेटर दॅन इनिशियल वेलॉसिटी असतं. समजलं आहे का? मी याला असं म्हटलं तरी चालेल का रे बाळांनो? आपल्या मॅथमॅटिक्सच्या भाषेत असं म्हटलं चालेल का? वेन फायनल वेलॉसिटी, याला काय म्हणतो आपण? फायनल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन दी इनिशियल वेलॉसिटी. बरोबर आहे का? then the acceleration will be कसलं रे बाळांनो? पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन असण्यासाठी तुमची वेलॉसिटी काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. सोपं आहे की नाही? मग गाडीची स्पीड वाढवत गेलात म्हणजे तुम्ही काय करताय, ऍक्सेलरेट करताय. ते पण कसं, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? चला आता हेच उदाहरण कंटिन्यू करू. हेच उदाहरण आपण कंटिन्यू करायचं का? मग आता मला सांगा, दुसऱ्या केसमध्ये मी शिकवणार आहे तुम्हाला, काय शिकवणार आहे? निगेटिव्ह ऍक्सेलरेशन शिकवणार. काय शिकवणार आहे? निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. चला, माझा एक छोटासा क्वेश्चन आहे तुम्हाला लोकांना, एकदम साधा सोपा. आता आपल्या गाडीची स्पीड कितीपर्यंत पोहोचलो होतो आपण? व्हेरी गुड बॅड. असं लक्ष दिलं सगळ्यांनी केलं की खूप लवकर सिलेबस संपत असतो. आता तू बघ रे, तू कुठे बघत होता रे, तू का झोपत होता रे, असं सांगण्यातच तास जातो. मग आता गाडीची स्पीड किती आहे? 20. मस्त पैकी 20 न चालू आहे तुम्ही. मग 20 न चालू आहे, स्पीड 20 आहे. रोडवर असं कोणीच नाही, तुम्हाला वाटलं चला आता 20 न जाऊया. पण तेवढ्यात रोडवरती लांब समोर तिकडं मागवतोय, रोडवरती लांब समोर अचानक गाढव दिसलं मला, रोडवरच आलेलं. मग मी आणखी माझी वेलॉसिटी वाढवायची का ब्रेक मारायचा? पक्का? म्हणजे मी ब्रेक मारू का गाढव मारू? काय मारू? पक्का? मग मी मारलं ब्रेक. आता मी ब्रेक मारल्यानंतर माझी वेलॉसिटी वाढणार का कमी होणार? मग ते गाडव काही येऊन थांबलं नव्हतं, ते क्रॉस व्हायला होतं. मग लक्षात येत असणार आहे, समोरून वाहन जात असेल तर आपण स्पीड आपली डायरेक्ट बंदच करत नाही, गाडी हळूहळू जातो तोपर्यंत ऑब्जेक्ट पुढे निघून जात असतो. बरोबर? मी ब्रेक मारलं. आता या सेकंड केससाठी माझी इनिशियल वेलॉसिटी किती होती? 20 मीटर पर सेकंड. आता उदाहरण बदललं ना. आता या क्षणाला किती? 20. आता मला समोर काय दिसलं? ते रस्ता क्रॉस करतोय. मग माझ्याकडे दोनच ऑप्शन होते. मी आहे त्या स्पीडने गेला असतो तर माझी आणि गाढवाची भेट झाली असती. आणि मला काय गाढवाला भेटायचं? गाढव दादा पुढे जावा, आम्ही बी इकडे जातो. बरोबर आहे की नाही? मग आम्ही काय मारलं? ब्रेक मारल्यानंतर आमची वेलॉसिटी कमी झाली. आणि समजा आमची वेलॉसिटी कमी झाली आणि ज्या क्षणाला मी बघितलं 2 सेकंदानंतर, त्यावेळेस माझी वेलॉसिटी होती 10 मीटर पर. म्हणजे मी बऱ्यापैकी अर्जंट ब्रेक मारला होता आणि हे सगळं घडायला वेळ किती लागला? फक्त 2 सेकंद. असंच असतं ना रस्त्यावरती, 2 सेकंद 5 सेकंदात कंट्रोल करावं लागतं. मुळात बघा, तुम्ही ज्या वयामध्ये, तुम्हाला आत्ताच हे कळायला पाहिजे, या क्षणाला तुम्हाला कळायला पाहिजे, आपल्याला मिळालेली 2 व्हीलर 4 व्हीलर ह्या फक्त आपल्या बेसिक गरजा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एक साधन म्हणून वापरायचं. काही लोक आजकाल कुठेतरी स्टंट मार, कुठेतरी काहीतरी नको ते धंदे कर, आणि तुम्हाला माहिती आहे ना, म्हणूनच थोबाडावरती पडतात. बरं, पडतात. तुम्हाला माहिती आहे का नाही? तुम्हाला लहानाचं मोठं करण्यासाठी तुमच्या आई बापांनी त्यांचं अख्खं तरुण पण घालवलेलं असतं. त्यांची सगळी स्वप्न तुमच्या भोवती फिरत असतात. सगळा पैसा त्यांनी तुमच्यावरती उधळलेला असतो. आणि ज्या वेळेस 18, 20, 22 एखादं तरुण पोरग ऍक्सिडेंट मध्ये मरतं ना बाळांनो, ते पण त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे, स्वतःच्या मस्तीमुळे, त्यावेळेस त्या आई म्हणणाऱ्या व्यक्तीला, बाप म्हणणाऱ्या व्यक्तीला काय त्रास होत असेल हे जगातल्या कुठल्याच शब्दात एक्सप्लेन करता येत नाही. आम्ही पुस्तकं वाचतो, आम्ही 4 मार्क घेतो, पण आम्ही हे कधी शिकत नाही की आम्ही रस्त्यावरती कसं वागावं. कधी शिकत नाही आम्ही.
आम्ही त्या पुस्तकातलं वाचायचं, आम्ही तो जायचं त्या शाळेमध्ये किंवा क्लासेसमध्ये, प्रायव्हेट क्लासेसमध्ये, तिची टेस्ट द्यायची, एवढ्यापैकी एवढे मार्क पडले म्हणून परत आई बापाला सांगत बसायचं. पण आम्ही स्वतःला कधी हे नाही समजून सांगायचं की गाडी हे एक साधन आहे योग्य वेळेवर पोहोचण्यासाठी. तिथं जर आम्ही विनाकारण एकमेकांची स्पर्धा करत असू, विनाकारण स्पीड वाढवणं खूप सोपं आहे, पण गाडी कंट्रोल करणं तेवढंच अवघड असतं ना. मग त्या क्षणाला, आणि हल्ली माहिती आहे तुम्हाला, थोडीही एखादी चूक, ज्यावेळेस आपण थोडंही स्किट होतो, पडतो, हात किंवा पाय मोडतो, आयुष्यभर तेच दुखणं घेऊन आपल्याला जगावं लागतं. 5 आणि 10 मिनिटाच्या वेगळं काही करण्याच्या नादामध्ये आणि 1 आणि 2 सेकंदाच्या चुकीमुळे आयुष्यभर तुम्हाला असंच राहावं लागतं. काही लोक तर आयुष्यभर अपंग म्हणून पुन्हा राहतात. मग हे इथून शिकायचं असतं रे बाळांनो. ह्या पुस्तकाने हे मेकॅनिक्स किंवा फिजिक्सचा पाठ आपल्याला काय शिकवतं. मग तुम्हीच विचार करा आता की पुढं गाड्या दिसल्याबरोबर मला काय करावं लागलं असेल, ब्रेक मारावं लागलं असेल, योग्य वेळी योग्य असं ब्रेक मारलं पाहिजे. एकदम अर्जंट जर तिथंच ब्रेक मारलं, गाडी लांब आहे पण ब्रेक तिथंच मारलं, गाडी तिथंच होऊन तिथंच पडेल ना. म्हणजे ब्रेक मारताना सुद्धा मला असं मारावं लागेल की मी इथं पण नाही पडायला पाहिजे, तिथपर्यंत स्लो जायला पाहिजे. समजतंय का बाळांनो. आणि मग आता तुम्ही मला सांगा, therefore acceleration is equal to final velocity minus initial, आणि याला लागलेला वेळ. आता फायनल तुमची कमी झाली का वाढली? 10 मायनस इनिशियल किती होती? 20. हे व्हायला वेळ किती लागला? 10 मायनस 20 -10 बोलायचं का त्याला? किती? बरोबर आहे का? म्हणजे हे आलं -5 मीटर पर सेकंड का सेकंड स्क्वेअर. याचा अर्थ आपली फायनल कमी आहे इनिशियल. मग फॅन बंद केला मी, आता जास्त आहे ना, आणि बंद केल्यास काय होतं? कमी होतं किंवा रेस्टवर येतं. बरोबर आहे की नाही? मग यालाच निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणतात, काही लोक रिटार्डेशन म्हणतात. काय म्हणतात? काही लोक त्याला डिऍक्सेलरेशन सुद्धा म्हणतात, ज्याच्यामध्ये वेलोसिटी कमी होत असते का वाढत असते? लक्षात आलं का? मग कधीही लक्षात ठेवायचं बाळांनो, आपलं ब्रेक जे आहे ना, ब्रेक हे आपल्याला काय करण्यासाठी वापरतात? रिटार्ड करण्यासाठी, म्हणजे मोशन आपलं जे आहे त्याची वेलोसिटी कमी करण्यासाठी. लक्षात आलं का रे सोन्यांनो? मग याच भाषेत जर बोलायचं म्हटलं, साध्या सोप्या याच भाषेमध्ये, वेन व्ही इज ग्रेटर, आता असं म्हटलं आपण या केसमध्ये, वेन व्ही म्हणजे कोण? फायनल वेलोसिटी ना. वेन फायनल वेलोसिटी इज लेस असेल ना रे, लेस दॅन दी कुणापेक्षा? इनिशियल वेलोसिटी, देन दी acceleration will be कसं असेल बाळांनो? लक्षात आलं का रे? मग निगेटिव्हची कॉन्सेप्ट कळाली का? मग डेली लाईफ मध्ये आपण सायकल चालू किंवा टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही मध्ये काम करतो ना. रस्ता चांगला भेटला, रस्ता चांगला आहे, वाटेत कोण नाही म्हटलं की आपण ऍक्सिलेट करतो, थोडीशी आपली स्पीड वाढवतो. पण अचानक वाटेत कोण आलं, रस्ता खराब आला, बरोबर ना, स्पीड ब्रेकर आला की आपण काय करतो? ब्रेक मारतो किंवा आपली गाडी स्लो करतो, म्हणजे वेलोसिटी आपण काय करतो? कमी. मग वेलोसिटी वाढवण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो तुम्ही? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. तर वेलोसिटी कमी करण्याच्या प्रोसेसला निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. सोपं असतं की नाही? आणि हे असं लक्षात ठेवण्यापेक्षा डेली लाईफ मधली गोष्ट समजून घ्यायची. इथपर्यंत समजलेलं आहे का? मग आता तिसरी गोष्ट तुम्हाला शेवटची, थर्ड वन काय आहे माहिती आहे तुम्हाला? झिरो. काय आहे? झिरो ऍक्सेलरेशन. कोण सांगेल बरं झिरो ऍक्सेलरेशन कधी म्हणायचं? वेलोसिटी बदलत, म्हणजे वेलोसिटी कशी आहे? सेम आहे. मग आता मला सांगा, समजा माझी गाडी चालू आहे, मी रोडवर गेलो आणि माझी स्पीड आहे, आता माझी स्पीड आहे 10 मीटर पर सेकंड. इनिशियली माझी स्पीड किती, वेलोसिटी किती आहे? 10 मीटर पर सेकंड. एका सेकंदानंतर माझी वेलोसिटी तेवढीच आहे, 10 मीटर पर सेकंड. 2 सेकंदानंतर पण माझी वेलोसिटी किती आहे? याचा अर्थ बाळांनो, मी वेलोसिटी कशी ठेवली रे? कशी ठेवली? म्हणजे त्यालाच काय म्हणणार तुम्ही? कॉन्स्टंट. बरोबर आहे का? मग समजा तुम्ही याला यू घेतलं आणि याला व्ही घेतलं, किंवा याला यू घेतलं आणि याला व्ही घेतलं, चालेल ना? इनिशियल फायनल किंवा इनिशियल फायनल. तर या केसमध्ये तुम्ही म्हणाल, सिन्स
ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय लागलेला. मग समजा एका सेकंदानंतर सुरुवातीला किती होती तुमची 10 आणि नंतर किती झाली 10 म्हणजे फायनल किती आहे 10, इनिशियल किती आहे म्हणजेच किती आलं. Therefore acceleration is equal to 0 मीटर पर सेकंड. मग ऍक्सेलरेशन 0 असण्यासाठी तुमची व्हेलॉसिटी कशी असायला पाहिजे? कॉन्स्टंट. बरोबर आहे ना? जेव्हा तुमची व्हेलॉसिटी बदलणारच नाही, व्हेलॉसिटी बदलत नसेल तर ऍक्सेलरेशन नसतं म्हटलं तरी चालेल. मग तुम्ही इथं पण म्हणू शकता ना रे बाळांनो, सिन्स ऍक्सेलरेशन म्हणजेच काय असतं माहिती तुम्हाला? ऍक्सेलरेशन मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी. बरोबर आहे का रे बाळांनो? मग जर व्हेलॉसिटी मध्ये चेंज होत असेल तरच ऍक्सेलरेशन आहे, जर व्हेलॉसिटी चेंज होत नसेल तर ऍक्सेलरेशन. Therefore when the velocity is uniform, जेव्हा velocity कशी असेल रे बाळांनो? युनिफॉर्म. when the velocity is uniform then the acceleration will be किती असेल रे बाळांनो? जोरात बोलत जा बरं जरा. बरोबर आहे का? बदलच झाला नाही तर ऍक्सेलरेशन नसतं म्हणजे किती असतं? 0 असतं. कॉन्सेप्ट सुंदर आहे की नाही? मग मला सांगा, ऍक्सेलरेशन समजलंय बाळांनो? कॉन्सेप्ट क्लिअर झाली? त्याचे टाइप्स कळाले? किती टाइप्स आहेत बाळांनो? एकदम व्यवस्थितपणे कळालंय? मग एवढं कळालं असेल तर थोडस नोट डाऊन करून घ्यायचं तुम्हाला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळंच घ्यायचंय. यावर